नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। कृषी सेवक भरती 2025-26 संदर्भात एक महत्त्वाचा प्रश्न उमेदवारांकडून विचारला जातोय की सर याची परीक्षा कोण घेऊ शकतं। तीन ऑप्शन आहेत आपल्या समोर, एक टीसीएस, आयबीपीएस आणि एमपीएससी हे तीन पर्याय दिसतात। आता जर यांनी घेतली तर एक्झाम पॅटर्न काय आणि सिलेबस काय असू शकतो, तर या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। आणि कृषी सेवक आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल या दोन्हींसाठीची एक परिपूर्ण बॅच आपण लॉन्च केलेली आहे। इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवरून तुम्ही ही बॅच जी आहे तर ती जॉईन करू शकतात। बघा, या जाहिरातीवर आता काम सुरू झालेले हे आपल्याला कळालेलं आहे। मागेच एक परिपत्रक आलं होतं 21/11/2025 रोजीचं, ज्याच्यामध्ये त्यांनी बिंदू नामावली अद्ययावत करण्यासाठी विहित प्रपत्रात माहिती सादर करण्याबाबत म्हणजे कृषी सेवक पदभरती 2025-26 साठीचे मागणी पत्र बिंदू नियमावलीसाठीचे बघा, कृषी सेवक कृषी सहाय्यक या पदासाठीच आपल्याला पाहायला मिळतं की त्यांची म्हटलेलं इथं कृषी सेवक पदभरती 2025-26 संदर्भात त्यांचं काम आता सुरू झालेलं आहे। आता अभ्यास आपल्याला कोणत्या पद्धतीने करायचा आहे, 2023 मध्ये ही परीक्षा कोणी घेतली होती, आयबीपीएस या संस्थेने जी आहे तर ती घेतलेली होती। आता विद्यार्थी मित्रांनो, एक बघा तुम्ही की 31 डिसेंबर 2025 या तारखेपर्यंत लक्षात घ्या, महाराष्ट्र शासनाचा टीसीएस आणि आयबीपीएस या दोन कंपन्यांसोबत एक करार आहे आणि या करारानुसार जे काही ते गट ब अराजपत्रित आणि गट क ची आणि काही गट ड ची ते ससून रुग्णालय वगैरे जे जीएमसी चे असतात, तर त्या सगळ्यांची पदभरती ही टीसीएस आयबीपीएस मार्फतच होते। परंतु शासनाचा जीआर काय सांगतो एक नवीन की 31 डिसेंबर 2025 नंतर येणाऱ्या ज्या काही परीक्षा असतील ते एमपीएससी कडे घ्यावा। प्रामुख्याने त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, ज्या गट ब च्या पोस्ट असतील आणि गट क चे पोस्ट असतील, आपली पण ही ग्रुप सी ची पोस्ट आहे, म्हणजेच 31 डिसेंबर 2025 नंतर ही एमपीएससी कडे जाऊ शकते याची संभाव्यता आहे मित्रांनो। त्यानंतर नुकतंच जर तुम्ही अपडेट पाहिलं तर पशुसंवर्धन, लक्षात घ्या, पशुसंवर्धनाचे पशुधन पर्यवेक्षक याची जाहिरात कोणाकडे गेलेली मित्रांनो, ती गेलेली एमपीएससी कडे। नुकतीच नगर परिषद ही कोणाकडे गेली मित्रांनो, ही गेली एमपीएससी कडे। रेशीम संचालनालय ही परीक्षा कोणाकडे गेलेली, एमपीएससी कडे गेलेली। म्हणजे आतापर्यंत आपल्याला हे कळतं की या सगळ्या परीक्षा एमपीएससी कडे गेलेल्या आहेत। मग यांनी आधीच सांगून दिलेलं आहे की आम्ही डायरेक्ट एमपीएससी कडे देतो, म्हणजे यांनी 31 डिसेंबरची पण वाट पाहिली नाही। या विभागामार्फत आता फक्त आकृतीबंध संदर्भातल्याच कारवाई ज्या आहेत तर ते सुरू आहेत। आगामी काळात यांच्याजवळ दोनच ऑप्शन आहेत मित्रांनो, एक आयबीपीएस ही परीक्षा घेऊ शकते किंवा ही एमपीएससी कडे देऊ शकते। आता एमपीएससीने याआधी अशी कुठलीच परीक्षा शक्यतो जास्त घेतलेली नाहीत की ज्याच्यामध्ये विभागनिहाय रिक्त जागा असतात, विभागनिहाय त्यांचा निकाल असतो, विभागनिहाय कट ऑफ असतो, त्याच्यामध्ये पेसा नॉन पेसा असे काही फॅक्टर्स असतात। या ज्या काही परीक्षा असतात, फॉर एक्झाम्पल तलाठी असेल, ग्रामसेवक असेल आणि कृषी सेवक, कृषीचं म्हणूया आपण, या तीन परीक्षा ना मित्रांनो, विभाग न्याय, जिल्हा न्याय अशा या वेगवेगळ्या गोष्टी यांच्यात असतात आणि या परीक्षे खूप कॉम्प्लिकेट असतात, यांचा निकाल लावणं, कट ऑफ लावणं, कारण की वेगवेगळे जिल्हा, वेगवेगळे विभाग या सगळ्या काही गोष्टी गृहीत धरून यांच्यावर काम करावं लागतं। तर मोस्ट प्रोबेबली असं होऊ शकतं मित्रांनो की या ज्या काही परीक्षा आहेत तर यांच्याकडेच म्हणजे टीसीएस आयबी कडेच देण्याची शक्यता इथं जास्त वाटते। एमपीएससी कडेही ते देऊ शकतात, एमपीएससी कडे गेलं तर त्याला अनेक जे आहेत तर ते बदल होऊ शकतात। याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहे की जर एमपीएससी कडे दिले तर काय बदल होतील, काय बदल होतील याच्यावर आहे ना आपण एक सेपरेट व्हिडिओ घेणार आहोत, म्हणजे जाणून घेणार आहोत की एमपीएससी कडे दिल्यावर याची प्रक्रिया ही कशा पद्धतीने असू शकते। आता जर आपण पाहिलं तर सर्वात जास्त चान्सेस आहेत की हे आयबीपीएस मार्फत व्हावे, परंतु ते एमपीएससी कडे होणारच नाही असं आपण म्हणू शकत नाही, तेही जाऊ शकतात। पण सध्या तरी आयबीपीएस पॅटर्न हा एक प्रमुख पॅटर्न आपल्याला इथं बघायला मिळतो। 2023 मध्ये आयबीपीएसने या पॅटर्न नुसार परीक्षा घेतली होती, ज्याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं की 4 विषय आपले नॉन टेकचे घेतले होते, नॉन टेक, आणि हा एक विषय टेक्निकलचा म्हणजे कृषीचा, याच्यावर किती 60 प्रश्न आणि याला 40चं वेटेज जे आहे तर ते त्यांनी दिलेलं होतं। त्यासोबतच मागच्या वेळी हा संपूर्ण त्यांनी टेक्निकलचा सिलेबस दिलेला होता, एकदम डिटेल मध्ये सिलेबस दिलेला होता। जर आता जरी आपण पाहिलं तर आता जरी नवीन पॅटर्न आला तर त्याच्यामध्ये सामान्य ज्ञान हा विषय असणारच आहे, बौद्धिक चाचणी हा तर विषय असणारच आहे, मराठी इंग्रजी असू शकतो, त्याच्यानंतर कृषीचा घटक असणारच आहे, तो 100% आहे। मी मराठी इंग्रजी का नाही म्हणते, मे बी ते दुसरीकडे गेलं, जर समजा एमपीएससीच्या ग्रुप सी मध्ये हे गेलं तर एमपीएससीच्या ग्रुप सी मध्ये काय मित्रांनो मराठी इंग्रजी नाही आहे, तिथं फक्त जीके हे विषय जे आहेत तर ते पाहायला मिळतात।
आता हे अशा पद्धतीने IBPS कडे सध्या जास्त आहे. मग तुम्ही याच्यात आता अभ्यास कसा करावा हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. आता तुम्ही काय करू शकतात, विषयानुसार वेगवेगळं करा. बघा, कृषी घटकामध्ये कृषी घटकचे काही टॉपिक कमी जास्त होतील, पण असं ना ते वेगळेच कृषी विचारतायत आणि IBPS वेगळं कृषी विचारत होतं. त्याच मागच्या पॅटर्नने कृषीचं काही पुस्तक असेल, स्टडी मटेरियल असेल ते वाचायला सुरुवात करा. रिझनिंग, ऍप्टिट्यूड हे सॉल्व्ह करायला सुरुवात करा. करंट अफेअर्स वाचायला सुरुवात करा. सामान्य ज्ञान हे वाचायला सुरुवात करा. म्हणजे हा एक स्टडी तुम्ही जो आहे तर तो सुरू ठेवू शकतात. ज्यावेळी परीक्षेत ज्यावेळी काही गोष्टी होतील त्यावेळीपर्यंत यांच्यापैकी तुमचं खूप सारं काम जे आहे तर ते झालेलं असणार आहे. त्यासोबतच सगळ्या परीक्षा आता कुठे जाते, हळूहळू MPSC कडे त्यांची वाटचाल चालू आहे आणि MPSC ची तयारी करून घेण्यासाठीचे एक परिपूर्ण स्टडी मटेरियल पॅकेज विद्यार्थी मित्रांनो इग्नाइट अकॅडमीने लॉन्च केलेलं तुमच्यासाठी. आणि हे महाराष्ट्रात आपण फक्त मराठीच नाही तर काही उमेदवार जे इंग्लिशमध्ये तयारी करू इच्छितात तर त्यांच्यासाठी खास इंग्लिशमध्ये आपण या नोट्स बनवलेल्या आहेत. 6 पुस्तकांचा संपूर्ण सेट आहे. महाराष्ट्राचा भूगोल, भारत भूगोल, आधुनिक भारताचा इतिहास, त्याच्यानंतर अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था आणि सामान्य विज्ञान. तर असे हे 6 विषयांचं पूर्ण परिपूर्ण GS पॅकेज तुम्हाला इथे मिळणार आहे. हार्ड कॉपी तुम्हाला घरपोच मिळणार आहे. आजच तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून हे ऑर्डर करू शकतात किंवा काही प्रॉब्लेम असेल तर यांना तुम्ही कॉल जे आहेत तर ते अवश्य करू शकतात. आता MPSC कडे जात आहेत तर त्याआधी तुम्ही जर ही पुस्तकं वाचून ठेवली तर तुम्हाला नक्कीच जो आहे तर तो डेफिनेटली फायदा होऊ शकतो. पुढचा व्हिडिओ येणार आहे की MPSC कडे गेल्यास काय बदल होतील, तर त्याच्यासाठीच तुम्ही हे चॅनल जे आहे तर ते सबस्क्राईब करून ठेवा. आणि कृषी संदर्भातली कुठली अपडेट मित्रांनो आपल्या या चॅनलवर महाराष्ट्रात सर्वप्रथम येत असते, म्हणून तुम्ही हे चॅनल आजच जॉईन करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.